भिगवणच्या ज्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, तिथे आता कायद्याच्या लढाईपेक्षा भावनिक युद्धाने बाजी मारली आहे. सुरुवातीला स्वमर्जीने केल्याचा दावा करत कुटुंबाला नाकारणाऱ्या मुलीने सुधारगृहातील एकांत आणि आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रभावी प्रयत्नामुळे आता चक्क घर वापसीचे संकेत दिले आहेत. आमदार पडळकर सुरुवातीपासून म्हणत होते की या मुलीला वडील नसल्यामुळे तिच्यावर दबाव टाकण्यात आलाय. सोशल मीडियावरून तिला जाळ्यात ओढलं गेलंय. पण दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या दाव्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. मुलगी सज्ञान आहे, तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मग राजकीय नेते याला जातीय रंग का देतायत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. एका बाजूला राजकीय श्रेयवाद आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट अशा कात्रीत हे प्रकरण अडकलं होतं. पण आज या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलंय. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी झाली असून ज्या मुलीने कोर्टात घरच्यांविरुद्ध साक्ष दिली, तीच मुलगी आता घरी जायला तयार झालीये. राजकीय टीका आणि सामाजिक तणावाच्या पलीकडे जाऊन एका लेकीचं मनपरिवर्तन करण्यात प्रशासनाला यश आलं असून न्यायालयीन सुनावणी दरम्यान नक्की काय घडलं की त्या मुलीचं मतपरिवर्तन झालं, हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. या कथेची सुरुवात एका तक्रारीने झाली होती, पण तपासाच्या चक्रांनी चित्रच बदललं. तपास अधिकारी आणि टेक्निकल इंटेलिजन्स यांना असं आढळलं की 17 फेब्रुवारीला ती मुलगी गायब झाली नव्हती, तर तिने स्वतःच्या भावाच्या फोनवरून जहीर शेखला मेसेज केला होता, मी बाजारपेठेत येते, तू आनंद हॉटेलच्या मागे टेम्पो घेऊन तयार राहा. आई भावाची नजर चुकवून ती धावत गेली आणि स्वतःहून त्या टेम्पोत बसली. हा कोणताही फिल्मी सीन नव्हता, तर एका वर्षभराच्या प्रेमसंबंधाचा तो शेवटचा प्रयत्न होता. पण दुसरीकडे मेडिकल रिपोर्टने या प्रकरणातील सर्वात मोठा खोटेपणाचा पर्दाफाश केला. आईने दावा केला होता की डोळ्यात मिरची पूड फेकली, पण डॉक्टरांच्या अहवालात तिखट पूड किंवा रसायनाचे कोणतेही अंश आढळले नाहीत. याचाच अर्थ असा की पोलीस यंत्रणेवर दबाव वाढवण्यासाठी आणि प्रकरणाला गंभीर स्वरूप देण्यासाठी हा अपहरणाचा बनाव रचला गेला होता. मात्र तांत्रिक पुरावे खोटं बोलत नाहीत. पोलिसांनी 50 तासात मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने त्यांचा पाठलाग केला आणि अखेर सत्याचा विजय झाला. पण या गोंधळात खरी अडकली होती ती 21 वर्षांची सज्ञान मुलगी. तिला खरोखरच परिस्थितीची जाणीव होती का, हा प्रश्न उपस्थित होतोय. इथेच एंट्री होते आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांच्या भूमिकेची, ज्यांनी एका मुलीला तिच्या आयुष्याची पडझड होण्यापासून वाचवण्यासाठी पडद्यामागे मोठे प्रयत्न केले. जेव्हा ही मुलगी पोलीस आणि प्रशासनाच्या ताब्यात आली, तेव्हा तिचं काउन्सिलिंग करण्यात आलं. गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाला सामाजिक वळण दिलं असलं तरी त्यामागे एक महत्वाचा उद्देश होता, त्या मुलीला वास्तवाची जाणीव करून देणं. काउन्सिलिंग दरम्यान तिला काही बोचरे पण महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले. तिला समजावण्यात आलं की ज्या वयात करिअर घडवायचं असतं, त्याच वयात तिला कशा प्रकारे भावनिक जाळ्यात ओढलं गेलं. हा एक विशिष्ट पॅटर्न आहे जिथे मुलींच्या घरच्या परिस्थितीचा आणि त्यांच्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेतला जातो. तिला विचारलं गेलं की ज्या आईने तुला 21 वर्ष पितृछत्र नसताना लहानाचं मोठं केलं, ती आई आज अचानक तुझी शत्रू कशी झाली? आज ज्याच्यासाठी तू घर सोडलंस, तो तुला सुरक्षित भविष्य देऊ शकेल का, की हा केवळ एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे? असे बरेच प्रश्न विचारण्यात आले. या काउन्सिलिंगचा उद्देश तिला घाबरवणं नव्हता, तर तिला तिच्या आयुष्याचा बॅलन्स शीट दाखवणं हा होता. रक्ताची नाती जेव्हा तुटतात तेव्हा बाहेरचं जग स्वीकारायला किती कठीण जातं याची जाणीव तिला करून देण्यात आली. सर्वात महत्वाचा दिवस होता तो बारामती जिल्हा न्यायालयासमोर ही मुलगी नक्की काय जबाब देते. न्यायदंडाधिकारी व्ही देशमुख यांच्या कक्षात मुलीचा इन कॅमेरा जबाब नोंदवला गेला. सुमारे 1.5 तास ती त्या खोलीत होती. बाहेर आई आक्रोश करत होती की मुलगी परत आली नाही तर आम्ही आत्महत्या करू, पण आत मुलीने सुरुवातीला ठामपणे सांगितलं, मी स्वमर्जीने गेलीये, मला घरच्यांकडे जायचं नाही. न्यायालयासमोरही मोठं आव्हान होतं. मुलगी सज्ञान होती, पण सामाजिक तणाव आणि तिच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा होता. कायद्याच्या तांत्रिक बाबीनुसार तिला बळजबरीने घरी पाठवता येत नव्हतं, पण तिच्या सुरक्षिततेसाठी तिला उघड्यावरही सोडता येत नव्हतं. म्हणूनच न्यायालयाने तिची रवानगी सुधारगृहात केली. अनेकांना वाटलं की अन्याय आहे, पण हाच काळ तिच्यासाठी
आत्मचिंतनाचा ठरला. बाहेरचा कोलाहल आणि मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर जेव्हा ती शांतपणे विचार करू लागली तेव्हा तिला जाणवू लागलं की आपण कुठेतरी चुकत आहोत. पडळकरांनी उपस्थित केलेला मुद्दा की मुलीला पितृछत्र नाही, तिला योग्य मार्ग दाखवणं गरजेचं होतं, हेच सत्य आता तिच्या मनाला भिडू लागलं होतं. आणि आता या कथेत सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला. ज्या मुलीने घरच्यांकडे पाहायलाही नकार दिला होता, तिने आता आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे त्या काउन्सिलिंगचं आणि सुधारगृहात मिळालेल्या एकांतवासाचं यश म्हणता येईल. या संपूर्ण प्रवासात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर विरोधकांकडून आणि सोशल मीडियावरून मोठी टीका झाली. राजकीय फायद्यासाठी पडळकर या प्रकरणाला धार्मिक वळण देत आहेत किंवा ते एका सज्ञान मुलीच्या अधिकारात हस्तक्षेप करतायत, अशा टोमण्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. पण या टीकेची तमा न बाळगता पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. केवळ भाषणं न ठोकता त्यांनी प्रशासकीय पातळीवर आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून जे प्रयत्न केले त्याचं फळ आज समोर येतंय. टीकेला उत्तर देण्यापेक्षा त्यांनी कृती करून दाखवली आणि एका लेकीला चुकीच्या मार्गावरून पुन्हा सन्मानाने घराकडे वळवण्यात यश मिळवलं. हे प्रकरण केवळ भिगवणपुरतं मर्यादित नाही, हे महाराष्ट्रातील प्रत्येक आई वडिलांसाठी आणि तरुण मुलींसाठी एक उदाहरण आहे. अज्ञान असणं म्हणजे 18 किंवा 21 वय पूर्ण होणं नव्हे, तर योग्य आणि अयोग्य यातली दरी ओळखण्याची परिपक्वता येणं होय. राजकीय हस्तक्षेप नेहमीच वाईट नसतो. जेव्हा यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी संवेदनशीलपणे समजूत काढतात तेव्हा एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. पडळकरांच्या लव जिहादच्या दाव्याला कुणी काहीही म्हणो, पण त्यांच्या प्रयत्नांमुळे आज ती मुलगी पुन्हा एकदा आपल्या नात्यांचा विचार करायला लागली आहे, हे नाकारता येणार नाही. भिगवण प्रकरणातील त्या मुलीने आता घराकडे पाऊल टाकण्याची तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला रागाच्या आणि मोहाच्या भरात घेतलेला निर्णय आता मागे घेतला जातोय. ही केस आपल्याला शिकवते की संवादाने आणि योग्य मार्गदर्शनाने कोणतंही कुलूप उघडता येतं. आईच्या डोळ्यातलं पाणी आणि भावाचा आक्रोश शेवटी त्या मुलीला काळजात भिडला. सत्य हेच आहे की बाह्य जगाचे मोह क्षणिक असतात, पण कुटुंबाची साथ आयुष्यभराची असते.